नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आज आपण चाललो आहोत कोपरखिरणीला गणपती पाहायला. तर हा आपला पहिला गणपती. तसे तर मला सगळेच गणपती बाप्पा खूप आवडले, पण हा गणपती बाप्पाची जरा गोष्ट वेगळी होती, कारण की यांची थीम खूप सुंदर होती. यांनी पाण्याची होणारी विटंबना थांबव. हा आपला दुसरा गणपती बाप्पा, जो पूर्ण सोन्याचा असल्यासारखा वाटतोय, पण हे डेकोरेशन केले सोन्याचं. आणि हा आहे कोपरखिरणीचा राजा, विघ्नहर्ता. असंच सगळ्या गणपती बाप्पाच्या पाया पडत पडत आम्ही पूर्ण कोपरखिरणे फिरलो. म्हणजे पूर्ण नाही तरी खूप गणपती बाप्पा आमचे राहिलेत बघायचे. पण आम्हाला जिथे जिथे गेल्यावरती गणपती बाप्पांचा मंडप दिसत होता, आम्ही तिथे तिथे जात होतो. मला जास्त कोपरखिरणीमधलं माहीत नव्हतं की कोणत्या जागेवरती गणपती बाप्पा बसलेत, पण आम्हाला जितके गणपती बाप्पा बघायला भेटले, जितके गणपती बाप्पा आम्ही बघू शकत होतो, आम्ही बघितले. तुम्हाला जर का कोपरखिरणीमध्ये अजून कुठे कुठे गणपती बाप्पा बसतात माहीत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आम्ही गुलाबसन्सच्या अपोजिट साईडला गेलो आणि तिकडे खूप सुंदर गणपती होते. तिथून निघाल्यावरती आम्हाला ही ड्रॅगन ट्रेन दिसली. सो इथून पुढे गेल्यावरती आम्ही अजून 2 गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. हा कोपरखिरणीमध्ये आम्ही शेवटचा गणपती बघितला, जो स्टेशनच्या अगदी जवळ होता. त्या गणपतीचं डेकोरेशन खरंच खूप खूप सुंदर होतं. यानंतर आम्ही रबाळे स्टेशनला गेलो. मग या बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही थेट घरी निघालो आणि चा व्लॉग इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.